नमस्कार मित्रांनो, मी नरेश. इन्व्हेस्ट विथ नरेश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एस-आय-पी म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हे काय असतं? हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत. तर व्हिडिओ जी आहे ती शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा. तुमचं जे काही मत आहे ते कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वप्रथम आपण एस-आय-पी म्हणजे काय? तर एस-आय-पी जी आहे ती कसं काम करते ते आपण सर्वप्रथम बघणार आहोत. तर एस-आय-पी म्हणजे याची पहिली डेफिनिशन आपण पाहूयात. तर एस-आय-पी म्हणजे एक ठराविक रक्कम जी आहे ती तुमची फ्रिक्वेन्सी वाईज यानी की समजा तुम्ही दर महिन्याला एका नियमित अंतराने म्हणजे तुम्हाला सपोज एका महिन्याने जी तुमची अमाउंट आहे ती म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट केली जाते. ऑटोमॅटिकली तुमच्या बँक अकाउंटमधून एक पर्टिक्युलर जी अमाउंट आहे ती डेबिट होते आणि जी तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये जी स्कीम सिलेक्ट केली आहे, त्या स्कीममध्ये ती ऑटोमॅटिकली इन्व्हेस्ट होत जाते. तर ही जी अमाउंट आहे ती तुम्ही फ्रिक्वेंटली वाईज इन्व्हेस्ट करू शकता. फ्रिक्वेंटली वाईज यानी म्हणजे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एस-आय-पीच्या माध्यमातून तुम्ही डेली बेसिस डेली म्हणजे तुम्ही दररोज इन्व्हेस्ट करू शकता. त्यानंतर आठवड्यातून एकदा इन्व्हेस्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही महिन्यातून एकदा इन्व्हेस्ट करू शकता किंवा तुम्हाला 3 महिन्याचा सुद्धा कालावधी कालावधी जो आहे, तो तुम्हाला यामध्ये दिला जातो. म्हणजे तुम्ही 3 महिन्यातून सुद्धा एकदा इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर हे जे आहे ते एस-आय-पीमध्ये ह्या सर्व गोष्टी येतात. तर यालाच एस-आय-पी बोलली जाते. तर ती काम कसं करते तर समजा तुम्ही आपण एक उदाहरण पाहूया. जसं तुम्ही समजा ₹500 ची किंवा ₹1000 ची एस-आय-पीची जी रक्कम आहे ती तुम्ही निवडली आहे. तर ती तुमची आणि तुम्ही फ्रिक्वेन्सी जी आहे ती महिन्याला सिलेक्ट केलेली आहे. तर ती प्रत्येक महिन्याला तुमच्या बँक अकाउंटमधून ₹500 किंवा जी तुम्ही अमाउंट सिलेक्ट केली ₹1000 ती ऑटोमॅटिक अमाउंट तिथून वजा होते बँक अकाउंटमधून आणि तुम्ही जी स्कीम आहे म्युच्युअल फंडची त्या स्कीममध्ये ऑटोमॅटिकली इन्व्हेस्ट केली जाते. तर ती जी इन्व्हेस्टमेंट जी एस-आय-पी जी तुमची आहे ती बाजार वर असू दे किंवा खाली असू दे, तरी तुमची ती इन्व्हेस्टमेंट चालू राहते. जोपर्यंत तुम्ही त्या एस-आय-पीला तुम्ही स्टॉप करत नाहीत किंवा कॅन्सल करत नाहीत किंवा पॉज करत नाहीत. ती तुमची एस-आय-पी किंवा जी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ती कंटिन्यू राहते. तर त्यानंतर आपण एस-आय-पीचे फायदे पाहणार आहोत. तर एस-आय-पीमध्ये तुम्हाला सगळ्यात मोठा फायदा जो असतो तो रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगचा फायदा भेटतो. रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणजे समजा तुम्ही तुमची एस-आय-पी केली आहात. आता सध्या हा महिना जो आहे तो मार्च महिना आहे. तर तुम्ही मार्च महिन्याच्या 10 तारखेला तुमची एस-आय-पीची जी रक्कम आहे ती तुमच्या बँक अकाउंटमधून वजा होऊन तुमच्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट झाली आहे. तर तेव्हा जो बाजार होता तो वरती होता. तेव्हा तुम्हाला जी एन-ए-व्ही जी भेटली होती स्कीमची, ती तुम्हाला जास्त रकमेमध्ये भेटली होती. पण जेव्हा एप्रिल आला तेव्हा तो भारतीय शेअर बाजार जो होता, तो खाली असल्याकारणाने तुम्हाला तुमची जी रक्कम जेव्हा इन्व्हेस्ट होईल, तेव्हा तुम्हाला जे एन-ए-व्ही भेटणार आहे, तर ती एन-ए-व्ही जी आहे ती तुम्हाला कमी प्राईसमध्ये भेटणार आहे. कारण भारतीय शेअर बाजार हा खाली आहे. त्यामुळे तुम्हाला जी एन-ए-व्ही भेटेल ती कमी रकमेमध्ये भेटेल. एन-ए-व्ही म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू असते. जसे तुम्ही भारतीय शेअर बाजारामध्ये जशी गुंतवणूक करायला जाता, तेव्हा तुम्हाला एखादा शेअर असेल, तर त्या शेअरची एक किंमत ठरलेली असते. समजा तुम्ही एखादा शेअर आहे विप्रो कंपनीचा, तर विप्रो कंपनीचा जो स्टॉक आहे तो ₹250 ही त्याची एक पर्टिक्युलर अमाउंट ठरलेली आहे. ती वरती-खालती होत राहते. जसा भारतीय शेअर बाजार असेल त्यानुसार. तशीच जी तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये स्कीम सिलेक्ट केली आहे, त्या स्कीमची बी जी एन-ए-व्ही आहे ती वर-खालती होत राहते. तर तेव्हा तुमची जी इन्व्हेस्टमेंट होत जाते प्रत्येक महिन्याला, तर त्याचा तुम्हाला फायदा बाजार वरती असू दे किंवा खालती असू दे. तर दोन्हीकडे तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तो तुम्हाला याच्यामध्ये भेटत असतो. तर त्यालाच रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग बोललं जातं. त्यानंतर तुम्हाला कंपाउंडिंग पॉवर जे आहे त्याचा सुद्धा फायदा याच्यामध्ये भेटतो. कंपाउंडिंग पॉवर म्हणजे जसं तुम्ही बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिट वगैरे करता, तर त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट भेटतो. तसं सेम याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक इंटरेस्ट भेटत जातो या म्युच्युअल फंड स्कीममध्ये. जसं तुम्ही याच्यामध्ये लाँग टर्म साठी राहाल इन्व्हेस्टमेंट,
तसा तुमची कंपाउंडिंग जी पॉवर आहे, त्याचा बेनिफिट, त्याचा जो फायदा आहे, तो तुम्हाला या एस-आय-पीच्या माध्यमातून भेटत जातो. तर त्यानंतर तुम्हाला हे तिसरा फायदा जो आहे, तो आहे स्मॉल इन्व्हेस्टमेंट स्टार्ट. तर काही बरेच जणांचे प्रश्न असतात, की आम्ही म्युच्युअल फंड जी इन्व्हेस्टमेंट आहे, ती किती रकमेपासून आम्ही करू शकतो? तर म्युच्युअल फंडमध्ये कमीत कमी इन्व्हेस्टमेंट आहे ती ₹500 पासूनच तुम्ही सुरुवात करू शकता. काही असे म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत, ज्या ₹100 पासून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता. तर पण ते जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू कराल, तुमचे कोणी फायनान्शियल ॲडवायझर वगैरे असतील, तर त्यांच्याशी तुम्ही एकदा याच्याशी सल्लामसलत करू शकता आणि कोणती स्कीम अशी आहे जी ₹100 पासून सुरुवात होते, त्याच्याशी तुम्ही सविस्तर चर्चा करून त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण जी मिनिमम इन्व्हेस्टमेंट अमाउंट जी रक्कम आहे ती ₹500 आहे. तुम्ही ₹500 पासून तुम्ही एस-आय-पीमध्ये गुंतवणूक करू शकता. ₹500 पासून पुढे ₹500, ₹1000, 1500 जशी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात, ते तुमच्यावरती अवलंबून असेल. तर त्यानंतर एक डिसिप्लिन सेव्हिंग होते. म्हणजे तुमची एखादी रक्कम जी आहे ती प्रत्येक महिन्याला इन्व्हेस्टमेंट होत जाते. याचा तुम्हाला भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो. तर त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटीसुद्धा भेटते. फ्लेक्सिबिलिटी म्हणजे समजा तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे, जी तुमची गुंतवणूक आहे एस-आय-पीमध्ये, तुम्ही काही कारणास्तव तुम्हाला ती एस-आय-पी थांबवायची आहे किंवा तुम्हाला ती स्टॉप करायची, पॉज म्हणजे काही कालावधीसाठी तुम्ही थांबवू शकता आणि स्टॉप म्हणजे तुम्हाला ती जी एस-आय-पी तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे, ती पूर्णपणे बंद करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जे आहे तुम्हाला हे ऑप्शन्स दिले जातात. तर जेव्हा तुम्हाला एस-आय-पी जी आहे ती तुम्ही ह्यामध्ये पॉज करू शकता, स्टॉप करू शकता किंवा तुम्हाला याच्यामध्ये हा सुद्धा बेनिफिट असतो. समजा तुम्ही आता ₹500 ची एस-आय-पी केली आहे, तर तुम्हाला भविष्यात ती अमाउंट वाढवायची आहे किंवा तुम्हाला कमीसुद्धा करायची. समजा तुमची एखादी एस-आय-पी आहे ₹1000 ची आणि तुम्हाला भविष्यात ती ₹2000 ची करायची आहे. तर तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बदल करू शकता आणि भविष्यात तुम्ही ती जी रक्कम आहे ती वाढवू सुद्धा शकता किंवा तुम्हाला काही कारणास्तव तुमचा खर्च वगैरे वाढला असेल, तर तुम्हाला ती जी एस-आय-पीची जी अमाउंट आहे किंवा जी रक्कम आहे, ते तुम्हाला कमी जरी करायची असेल, तर तुम्ही कमीसुद्धा करू शकता. म्हणजे तुम्ही प्रत्येक महिन्याला ₹1000 ची एस-आय-पी ठेवली आणि ती अमाउंट कमी करून तुम्हाला ₹500 हे कंटिन्यू करायचे आहे, तर तुम्ही कमीसुद्धा करू शकता. तर ही फ्लेक्सिबिलिटीसुद्धा तुम्हाला एस-आय-पीच्या माध्यमातून दिली जाते. तर त्यानंतर आपण पाहणार आहोत ही एस-आय-पीचा जो पर्याय जो दिलेला आहे म्युच्युअल फंडमध्ये, तो कोणासाठी असतो? ते कोणासाठी योग्य ठरते? तर त्यामध्ये सगळ्यात अगोदर जे लोक येतात ते नोकरी करणारे लोक आहेत. नोकरी करणारे लोकं समजा तुम्ही 15,000 ₹20,000 कमवत असाल, तर त्याच्यातून काही एक पर्टिक्युलर अमाउंट जी रक्कम आहे, ती तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये टाकू शकता. तर त्यांच्यासाठी हे खूप फायद्याचं आहे, जे नोकरी करतात लोकं. त्या व्यतिरिक्त त्यानंतर तुम्ही नियमित इन्कम असणारे म्हणजे बिझनेस लोकं झाले, जे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे एस-आय-पी जे पर्याय जो आहे, तो खूप फायद्याचा आहे. त्यानंतर लाँग टर्म वेल्थ तयार करण्याची ज्यांना इच्छा आहे, माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पैसे तर आहेत, पण लाँग टर्मसाठी मला त्याचा खूप फायदा झाला पाहिजे. तर तुम्ही एस-आय-पीच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही लाँग टर्मसाठी एक चांगली वेल्थ तयार करू शकता. आणि त्यानंतर जे आहे ते हा जो पॉइंट आहे तो सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे बिगिनर्स. बिगिनर्स म्हणजे जे नवीन गुंतवणूकदार आहेत. भारतीय शेअर बाजार जो आहे त्याच्यामध्ये नवीन गुंतवणूकदार जे आहेत, ते दिवसेंदिवस वाढत आहेत. तर जेव्हा तुम्ही एक नवीन नवीन गुंतवणूकदार असता, तेव्हा तुम्ही डायरेक्टली जेव्हा तुम्ही शेअर बाजारामध्ये जाता, तर तुम्हाला त्याची काहीही माहिती नसते. पण ह्याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही जेव्हा नवीन एक गुंतवणूकदार असाल, तर तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन जो आहे, तो एस-आय-पी म्युच्युअल फंड हा एक सोपा आणि साधा योग्य मार्ग आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून जास्तीत जास्त रिटर्न्स जे आहेत ते तुम्हाला मिळू शकतात. त्यानंतर यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. एस-आय-पी जे आहे त्याच्यामध्ये रिटर्न्स जे आहेत ते तुम्हाला फिक्स नसतात. हे सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट आहे. त्यामध्ये रिटर्न्स फिक्स नसतात यामागचं कारण हे आहे, की तुमची जी इन्व्हेस्टमेंट होते म्युच्युअल फंड्समध्ये
की भारतीय शेअर बाजारानुसार होत असते. भारतीय शेअर बाजारानुसार म्हणजे तुम्ही एखादी स्कीम सिलेक्ट केली आहात म्युच्युअल फंडमध्ये. तो तुमचा इंडेक्स फंड आहे. तर इंडेक्स फंडचा जो बेंचमार्क आहे, समजा त्याचा जो बेंचमार्क आहे तो जसा परफॉर्म करेल तसे तुम्हाला त्याच्यामध्ये रिटर्न्स भेटतात. तर त्यामुळे ही गोष्ट जे नवीन गुंतवणूकदार आहेत किंवा जे एस-आय-पी चालू करणार आहेत म्युच्युअल फंड्समध्ये, तर त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला गॅरंटेड रिटर्न्स जे आहे ते तुम्हाला भेटत नसतात. ते वर-खालती होत राहतात. जसं भारतीय शेअर बाजार जो आहे जसा परफॉर्मन्स करेल तसे तुम्हाला रिटर्न्स भेटत असतात. त्यानंतर हे जसं मी बोललो मार्केटवरती डिपेंड आहे. तर हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या मार्केटवरती डिपेंड असतात. पण जर तुम्ही लाँग टर्मसाठी जर एस-आय-पीमध्ये राहिलात, एस-आय-पी जी इन्व्हेस्टमेंट आहे ते लाँग टर्म म्हणजे मिनिमम 5 वर्ष. 5 वर्षापर्यंत जर तुम्ही राहिलात, तर तुम्हाला 5 वर्षानंतर हे चांगले रिटर्न्स भेटलेले असतील. हे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर त्यानंतर आपण एक उदाहरण इथं घेतलं आहे. समजा तुम्ही दर महिन्याला ₹5,000 ची गुंतवणूक करत आहात. त्याच्यामध्ये तुम्ही कालावधी जो आहे तो सिलेक्ट केला आहात 10 वर्षाचा. म्हणजे तुम्ही 10 वर्षासाठी 5,000 ची जी आहे ती एस-आय-पी तुम्ही करणार आहात आणि अंदाजे रिटर्न्स याच्यामध्ये दिलेले आहेत 12%. तर तो समजा तुम्हाला 10 वर्षापर्यंत तुम्हाला 12% चा जो आहे तो परतावा जर भेटला, तर त्यानुसार हे पूर्ण आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमची गुंतवणूक जी आहे, ही 10 वर्षामध्ये होणार आहे 6,00,000ची आणि त्याच्यामध्ये 12% नुसार तुम्हाला जो परतावा भेटणार आहे, तो जवळपास आहे ₹11,61,700. तर ही जी कंपाउंडिंग पॉवर जी मी तुम्हाला या अगोदर सांगत आहे, तर त्याचा बेनिफिट हा तुम्हाला भविष्यात भेटू शकतो. तर हे आपण एक उदाहरण घेतलेलं आहे. तर या ज्या सर्व गोष्टी आहेत, त्या एस-आय-पीमध्ये आपण पाहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये फायनल समरी घेतलेली आहे. तर एस-आय-पी जी आहे ती एक तुम्ही स्मॉल इन्व्हेस्टमेंट म्हणजे कमीत कमी किमतीमध्ये चालू करू शकता. त्यानंतर तुम्ही एस-आय-पीला टाईम द्या. लाँग टर्ममध्ये तुम्ही जेवढे राहाल तेवढे तुमच्यासाठी चांगलं असेल. आणि एक डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमची जी इन्व्हेस्टमेंट होणार आहे ती प्रत्येक महिन्याला अमाउंट जी रक्कम आहे ती डेबिट होऊन त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट होते की नाही हे आपल्यावरती डिपेंड आहे. त्यामुळे एक डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट तुम्ही जे आहे एस-आय-पीच्या माध्यमातून करू शकता. त्यानंतर लाँग टर्ममध्ये वेल्थ तयार करण्याचा एक सोपा आणि इफेक्टिव्ह मार्ग आहे. जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे, एस-आय-पीमध्ये तुम्ही जेवढं जास्त टिकून राहाल, तेवढ्या तुमच्यासाठी फायद्याचं आहे. तर या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा मित्रांनो. आणि एस-आय-पी मध्ये इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही करणार असाल, तुम्ही नवीन आहात तर डायरेक्टली तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला जाऊ नका. तुमचे कोणी फायनान्शियल ॲडवायझर असतील तर त्यांच्याशी एकदा याच्या संबंधित नक्कीच चर्चा करा. ओके. तर याच संबंधित हा व्हिडिओ बनवला गेला होता. एस-आय-पी म्हणजे काय? व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणखीन एक गोष्ट सांगायची आहे मित्रांनो, अशाच नवीन ज्या व्हिडिओ आहेत त्या आपल्याला या चॅनलवरती बघायला भेटणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.